रामकृष्ण हरी. एकादशी महात्म्य. आपण इथून पुढच्या भागांमध्ये एकादशी महात्म्य पाहणार आहोत. सगळ्या मिळून 26 एकादशी आहेत आणि 8 महाद्वादशी आहेत. तर एकादशीचं महात्म्य किंवा कथा वाचल्यानंतर एखाद्याला वाटेल की या व्रताच्या पालनाने अनेक भौतिक लाभ होतात, त्यामुळे हे व्रत केवळ भौतिक लाभासाठीच असावे असे नाही. जे वैष्णव आहेत त्यांच्यासाठी हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे. एकादशी भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे, म्हणून तिला हरिवासर असे देखील म्हणतात. उपवास या शब्दाचा अर्थ हा आहे की जवळ राहणे. आपल्याला जर भगवंताजवळ राहावयाचे असेल तर उपवास करणे आवश्यक आहे. त्यामुळे एकादशी दिवशी सर्व भौतिक इंद्रिय तृप्तीच्या कार्यापासून दूर राहून भगवंताच्या नामस्मरणात अधिकाधिक वेळ घालवावा. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सांगितले आहे, उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणस्सहा उपवासः सविज्ञेय सर्वभोग विवर्जित. उपवास म्हणजे सर्व पापांपासून आणि इंद्रिय तृप्तीच्या कार्यापासून दूर राहणे. निश्चितच एकादशी व्रताच्या पालनाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष याची प्राप्ती तर होतेच, परंतु त्याच समवेत पंचम पुरुषार्थ भगवत भक्तीसुद्धा प्राप्त होते आणि कृष्णप्रेम देखील प्राप्त होते. हरिभक्तिविलास ग्रंथामध्ये सांगितले आहे, एकादशी व्रतम नाम सर्वकाम फलप्रदम कर्तव्य सर्वदा विप्रेय विष्णू प्रीणन कारणम. भगवान श्रीविष्णूंच्या प्रसन्नतेसाठी सगळ्यांनी एकादशी व्रताचे पालन करावयास हवे आणि हे आपले कर्तव्यच आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने भगवंताच्या प्रसन्नतेसाठी या व्रताचे पालन करावयास हवे. भगवान श्रीविष्णू प्रसन्न झाल्यामुळे सुख समृद्धी आपोआपच आपल्याला प्राप्त होते. संत शिरोमणी जगद्गुरू श्री तुकाराम महाराज सांगतात, ज्यासी नावडे एकादशी तो जिताची नरकवासी. ज्यासी नावडे हे व्रत त्यासी नरक तोही भीत. ज्यासी घडे एकादशी जाणे लागे विष्णुपाशी. तुका म्हणे पुण्यराशी तोची करी एकादशी. ज्याला ही एकादशी आवडत नाही तो जिवंतपणीच नरकात राहणारी व्यक्ती ठरतो आणि ज्याला हे व्रत आवडत नाही त्याला नरक देखील घाबरतो, कारण ती व्यक्ती महापापी मानली जाते. जो एकादशी व्रताचे पालन करतो त्याला निश्चितच वैकुंठ प्राप्ती होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने गतजन्मामध्ये पुण्याच्या राशी गोळा केल्या आहेत तोच केवळ एकादशी व्रताचे पालन करतो. एकादशीचं अन्न ग्रहण केल्याने काय होते याचे वर्णन तुकाराम महाराज पुढील अभंगामध्ये करतात. एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन श्वानविष्ठे समान अधम जनते एक. तया देही यमदूत झाले तयाचे अंकित. तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. जे लोक एकादशीस अन्नग्रहण करतात, भोजन करतात ते अतिशय पतित जीव आहेत, त्यांना अधम मानले जाते. एकादशी दिवशी पापपुरुष अन्नामध्ये वास करतो, त्यामुळे अन्न ग्रहण करू नये. ज्यांना स्वतःचे हित करावयाचे आहे त्यांनी या एकादशीचा व्रताचं पालन केलं पाहिजे आणि ज्यांना भक्तीमध्ये प्रगती करावयाची आहे त्यांनी देखील या व्रताचं पालन केलं पाहिजे. एका दिवशी 2 तिथी येत असतील, वैष्णव त्या दिवशीचे व्रत अथवा दुसऱ्या दिवशीचे व्रत करतात. त्यामुळे स्मार्त आणि भागवत अशा 2 एकादशी दिनदर्शिकेमध्ये पाहतो, तर त्यापैकी वैष्णव भागवत एकादशी म्हणजे दुसऱ्या दिवशीची एकादशी उपवास करतात. पापमोचनी एकादशी या एकादशीचे महात्म्य आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत. भविष्योत्तर पुराणातील भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये पापमोचनी एकादशीचे महात्म्य वर्णिलेले आहे. एकदा युधिष्ठिर महाराज भगवान श्रीकृष्णांना म्हणाले, हे केशव, अमालकी एकादशीविषयी तर वर्णन केलेलेच आहे. कृपया आता मला चैत्र महिन्याच्या
कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या पापमोचनी एकादशी विषयी सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, पुष्कळ वर्षापूर्वी लोमेश ऋषींनी या पापमोचनी एकादशीचे महात्म्य माधांत राजास सांगितले होते. या एकादशीच्या पालनामुळे सर्व पापातून माणसाची मुक्ती होते. जीवनातील अनेक प्रकारच्या वाईट अनुभवातून मुक्त होऊन अष्टसिद्धी प्राप्त होतात. लोमेश ऋषी म्हणाले, पूर्वी देवतांचा कोषाध्यक्ष कुबेर यांचे अतिशय सुंदर असे एक चैत्ररथ नावाचे मनोहरी उपवन होते. विशेष म्हणजे पूर्ण वर्षभर वसंत ऋतूप्रमाणे त्या उपवनातील वातावरण आल्हाददायक असायचे. त्यामुळे स्वर्गकन्या, किन्नर, अप्सरा, गंधर्व तेथे नेहमीच विहारासाठी यायचे आणि विशेष करून देवेंद्र आणि इतर देवता देखील तेथे येऊन आपल्या आनंदाचे, प्रेमाचे आदानप्रदान करीत असत. त्याच उपवनामध्ये शिवजींचे परमभक्त मेधावी नावाचे ऋषी तपस्या करीत होते. स्वर्गातील अप्सरांनी अनेक प्रकारे त्यांचा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला होता. अप्सरांमधील मुंजघोषा नावाच्या एका अप्सरेने त्यांचा तपोभंग करण्याचा निश्चयच केला. त्यानंतर तिने त्यांच्या ऋषींच्या आश्रमाजवळच एक कुटी बांधली आणि अतिशय सुंदर स्वरामध्ये ती गायन करू लागली. त्याचवेळी शिवजींचे शत्रू कामदेवाने देखील शिवभक्त मेधावी ऋषींना जिंकण्याचे प्रयत्न सुरू केले. एकदा शिवजींनी कामदेवास जाळून भस्म केले होते. त्याचाच सूड घेण्यासाठी कामदेवांनी त्या ऋषींच्या शरीरामध्ये प्रवेश केला. शुभ्र उपवीत धारण केलेल्या मेधावी ऋषींच्या महर्षींच्या आश्रमात वास करीत होते. कंदर्पाच्या शरीर प्रवेशामुळे मेधावी ऋषी देखील कामदेवाप्रमाणेच सुंदर दिसू लागले. त्याचवेळी कामभावनेने व्याकुळ झालेली मंजुघोषा त्यांच्या समोर आली. मेधावी ऋषी देखील कामाने घायाळ झाले होते. त्यामुळे ते शिवजींची उपासना विसरले आणि स्त्रीसंगामध्ये पूर्णपणे गुंग झाले. स्त्रीसंगामुळे त्यांना दिवसरात्रीचे देखील भान राहिले नाही. अशा प्रकारे मेधावी ऋषींनी कामक्रीडेमध्ये अनेक वर्ष घालवली. त्यानंतर मंजुघोषाने जाणले की मेधावी ऋषींचे पतन झाले आहे आणि आत्ता आपल्याला स्वर्गलोकी परत जावयास हवे. आणि प्रणयामध्ये रत असलेल्या मेधावीने ती म्हणाली, हे ऋषीवरा, कृपया स्वर्गलोकी परत जाण्याची अनुमती आपण मला द्यावी. त्यावेळी मेधावी म्हणाले, हे सुंदरी, आज संध्याकाळीच तू माझ्याकडे आली आहेस. आज रात्री इथे राहा आणि सकाळ झाल्यानंतर तू परत जा. हे ऐकल्यानंतर मंजुघोषा घाबरली आणि आणखी काही वर्ष तिथेच राहिली. मंजुघोषा तिथे 57 वर्ष 9 महिने आणि 3 दिवस राहिली. तरी देखील त्या ऋषींना हा कालावधी केवळ अर्ध्या रात्री एवढाच वाटला. तिने पुन्हा घरी जाण्याविषयी ऋषींना विचारले. तेव्हा मेधावी म्हणाले, हे सुंदरी, आता तर केवळ प्रात झाली आहे. थांब, मला सर्व प्रातविधी करू दे, मग तू जा. तेव्हा ती अप्सरा हसून म्हणाली, हे ऋषीवर, प्रातविधीसाठी आपल्याला किती वेळ लागेल? अद्यापही आपले समाधान झाले नाही का? माझा संग करण्यामध्ये आपण कित्येक वर्ष घालवली आहेत. त्यामुळे कृपया वेळेचे भान ठेवा. हे शब्द कानी पडताच मेधावी भानावर आले आणि वर्षाची गणना ते करू लागले. ते म्हणाले, अरे रे रे, हे सुंदरी, मी माझ्या जीवनातील 57 वर्ष वाया घालवली. तू माझे जीवन आणि तपस्या या दोन्हींचा नाश केला आहेस. ऋषींचे डोळे पाणवले, त्यांचा थरकाप झाला. मेधावी ऋषींनी मंजुघोषाला शाप दिला की तुझा धिक्कार असो, तू माझ्याशी एखाद्या चेटकिनीप्रमाणे वागलीस. आता तू ताबडतोब चेटकीन हो. ऋषींकडून शाप मिळाल्यानंतर मंजुघोषा म्हणाली, हे द्विजवर, कृपया हा कठोर ऋषींकडून शाप मिळाल्यानंतर मंजुघोषा म्हणाली, हे द्विजवर, कृपया हा कठोर शाप आपण मागे घ्यावा. आपण बराच काळ माझ्याशी घालवला आहात. हे स्वामी, कृपया दया करा. हे ऐकल्यानंतर मेधावी ऋषी म्हणाले, हे देवी, मी आता काय करू? तू माझी तपोशक्ती तसेच तपोधन नष्ट केले आहेस. तरी देखील या शापातून मुक्त होण्याचा उपाय मी तुला सांगतो. ऐक, चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये जी पापमोचनी एकादशी येते, त्या दिवशी तू एकादशी व्रताचे कठोर पालन कर आणि त्यामुळे तू या पिशाच योनीतून मुक्त होशील. इतके बोलून मेधावी आपले पिता च्यवन ऋषींच्या आश्रमाकडे परत आली आणि आपल्या
आपल्या पतित मुलाला पाहून च्यवन ऋषींना पुष्कळ दुःख झाले. ते म्हणाले, मुला, तू हे काय केलेस? एका स्त्रीसाठी तू आपले तपोधन नष्ट केलेस. काय हा स्वतःचा नाश करून घेतलास? त्यावर मेधावी ऋषी म्हणाले, पिताश्री, माझ्या दुर्भाग्यामुळे एका अप्सरेचा संग केला आणि मोठे पातक केले. कृपया आपण मला या पापाचे योग्य प्रायश्चित्त सांगावे. पश्चातपदग्ध मुलाचे शब्द ऐकल्यानंतर च्यवन महर्षी म्हणाले, हे पुत्रा, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या पापमोचनी एकादशीचे पालन कर आणि त्यामुळे तू सर्व पापातून मुक्त होशील. अतिशय उत्साहाने आणि कठोरतेने मेधावी ऋषींनी त्या व्रताचे पालन केले आणि या व्रताच्या प्रभावामुळे ते सर्व पापातून मुक्त झाले. त्याचवेळी मंजुघोषाने देखील त्या व्रताचे पालन केले आणि आपल्या पूर्वरूपाला प्राप्त करून ती स्वर्गलोकी परत गेली. ही कथा सांगितल्यानंतर लोमश ऋषींनी माधाता राजाला निष्कर्ष सांगितला की, हे प्रिय राजन, या व्रताच्या केवळ पालनामुळे सर्व पापांचा नाश होतो. या एकादशीचे महात्म्य वाचल्यामुळे, ऐकल्यामुळे एखाद्याला सहस्र गायी केल्याचे दानपुण्य प्राप्त होते. या एकादशी व्रताच्या पालन केल्याने अनेक पापांपासून, जसे की भ्रूणहत्या, ब्रह्महत्या, मद्यपान, परस्त्रीसंग, गुरुपत्नीसंग इत्यादींचा नाश होतो. ह्यातून तात्पर्य हेच भेटते की या व्रताच्या पालनामुळे सर्व प्रकारच्या पापांपासून आपली मुक्तता होते आणि त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून या व्रताचे पालन करावे असं हवे. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.